नमस्कार मुलांनो, मी सुषमा आहे. मुलांनो, तुम्ही कधी दैनंदिन जीवनात कोण पाहिले आहेत का? पुस्तकांच्या कोपऱ्याच्या किंवा घड्याळांच्या काट्यांचा वेळ कसा दाखवला जातो याचा विचार करा. ही कोनांची उदाहरणे आहेत. भूमितीमध्ये कोन आपल्याला आकार आणि दिशा निर्देश समजण्यास मदत करते. सुषमा हा कागदावर दिसणाऱ्या बिंदूसारखा असतो, तर रेषा हा एक सरळ मार्ग असतो ज्याला कोणतेही टोक नसतात. अगदी कायमचा चालणारा रस्ता असतो. जर रेषेला 2 टोक असतील तर तिला रेषाखंड म्हणतात, दोरीची तुकड्यासारखे. आणि जर तिचे एक टोक असेल तर ती सतत पुढे जात राहील, तर आपण तिला किरण असं म्हणतो, जसे सूर्यकिरण बाहेर चमकत आहे. या व्हिडिओमध्ये आपण तीव्र, उजवा आणि स्थूल कोन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोनांबद्दल शिकूया. आपण पूरक आणि पूरक कोन यासारखे कोन एकमेकांशी कसे संबंधित आहे हे देखील शोधूया. चला एकत्र येऊन कोनांच्या जगात जाऊया. शिकण्याचे परिणाम. हा धडा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हे कळेल: मूलभूत भूमिती संकल्पनामध्ये कोणते बिंदू, रेषा आणि कोन आहेत हे समजून घ्या. वेगवेगळ्या प्रकाराचे कोन सहजपणे ओळखा. लघुकोन, काटकोन आणि विशाल कोन. कोन एकमेकांना पूरक किंवा पूरक कोन कसे असू शकतात ते जाणून घ्या. कोनांचे महत्त्वाचे गुणधर्म आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध ओळखा. या धड्यातील कीवर्ड आहेत: बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, तीव्र कोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, प्रतिक्षेप कोन, पूरक कोन, समीप कोन, उभ्या विरुद्ध कोन. मुलांनो, आज आपण कोनांचे वेगवेगळे प्रकार आणि गुणधर्म पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण काही महत्त्वाची व्याख्या पाहूया. बिंदू. बिंदू एक भौमितिक घटक आहे ज्याला कोणतेही परिमाण नाही. रेषा. रेषा हा एक सरळ मार्ग आहे ज्याला कोणतेही अंतबिंदू नाही. रेषाखंड. रेषाखंड एक सरळ मार्ग आहे ज्याचे 2 अंतबिंदू आहेत. रेषाखंड. किरण ही एक रेषा आहे ज्याचा एक अंतबिंदू आहे आणि दुसऱ्या बाजूने अंतहीन आहे. कोन. एकाच अंतबिंदू पासून 2 किरणे उद्भवली की कोन तयार होते. कोन बनवणाऱ्या किरणांना कोनाचे भुजा असं म्हणतात. अंतबिंदूला कोनाचा शिरोबिंदू म्हणतात. पहिल्या आकृतीत आपण कोन अँगल ABC
असे लिहितो आणि दुसऱ्या आकृतीत अँगल XOY, अँगल ZOW, अँगल YOW आणि अँगल XOZ हे कोन आहेत. धनकोन. जर कोन घड्याळाच्या उलट दिशेने गेला तर त्याला धनकोन असं म्हणतात. ऋणकोन. जर कोन घड्याळाच्या दिशेने गेला तर त्याला ऋणकोन असं म्हणतात. आता आपण कोनांचे प्रकार पाहूया. कोनाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केलेले आहेत. पहिला, लघुकोन. 90 अंशापेक्षा कमी मापाचा कोन. काटकोन. 90 अंशावर अचूक कोन. विशाल कोन. 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 अंशापेक्षा कमी मापाचा कोन. सरळ कोन. 180 अंशापेक्षा कमी मापाचा कोन. प्रतिक्षेप कोन. 180 अंशापेक्षा जास्त आणि 360 अंशापेक्षा कमी मापाचा कोन. पूर्ण कोन. 360 अंशावर अचूक कोन. कोनांचे गुणधर्म. कोनांचे महत्त्वाचे गुणधर्म खालीलप्रमाणे आहे. सरळ रेषेच्या एका बाजूला असलेल्या सर्व कोनांची बेरीज नेहमी 180 अंश असते. बिंदूभोवती असलेल्या सर्व कोनांची बेरीज नेहमी 360 अंश असते. या कोनांच्या आणि रेषांच्या आधारे त्याचे वर्गीकरण पुढे पूरक कोन, समीप कोन, उभे कोन, पर्यायी अंतर्गत कोन, पर्यायी बाह्य कोन इत्यादी विविध प्रकारांमध्ये केले जाते. पूरक कोन. जर दोन कोनांची बेरीज 90 डिग्री असेल तर त्यांना पूरक कोन म्हणतात. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की काटकोन बनवणाऱ्या दोन कोनांना पूरक कोन म्हणतात. पूरक कोन. जर दोन कोनांची बेरीज 180 डिग्री असेल तर त्यांना पूरक कोन असं म्हणतात. जर दोन कोन पूरक असतील तर ते एकमेकांचे पूरक असतात. संलग्न कोन. ही दोन कोनांची जोडी आहे जी एकमेकांच्या शेजारी ठेवली जातात. संलग्न कोनांमध्ये एक समान शिरोबिंदू असते, एक सामान्य भुजा असते. एक सामान्य नसलेला भुजा सामान्य भुजांच्या दोन्ही बाजूला असू शकतो. रेषीय जोडी. लगतच्या कोनांची जोडी ज्याचे सामान्य नसलेल्या भुजा एका रेषा बनवतात म्हणजेच ते विरुद्ध किरण असतात. रेषीय जोडी ही पूरक कोनांची जोडी देखील असते कारण त्यांची बेरीज 180 डिग्री असते. वरील कोनांची जोडी समीप आहे कारण त्यांना एक समान भुजा आहे. पूरक दोन कोनांची बेरीज म्हणून 180 डिग्री आहे.
रेषीय जोडी कारण बेरीज 180 डिग्री आहे आणि सामान्य नसलेले भुजा विरुद्ध किरण आहेत. उभ्या विरुद्ध किरण. जेव्हा दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा ते 4 कोन तयार करतात. म्हणजे अँगल ए आणि अँगल बी ही उभ्या विरुद्ध कोनांची जोडी आहे. आणि अँगल एन आणि अँगल एम ही उभ्या विरुद्ध कोनांची जोडी आहे. उभ्या विरुद्ध कोन समान असतात. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. बिंदूला आकार नसतो तर रेषा दोन्ही दिशेने न थांबता कायमची पुढे जाते. जेव्हा दोन किरण शिरोबिंदू नावाच्या बिंदूवर एकत्र येतात तेव्हा ते एक कोन तयार होते. लघुकोन 90 अंशापेक्षा कमी, काटकोन 90 अंशापेक्षा अचूक आणि विशाल कोन 90 अंशापेक्षा जास्त असतात. पूरक कोन 90 अंशापर्यंत बेरीज करतात तर पूरक कोन 180 अंशापर्यंत बेरीज करतात. दोन रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा उभ्या विरुद्ध कोन समान असतात.